सोनवण्यांना मिळाली शरद पवार यांच्या बाजूची खुर्ची। नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात निवडणूक अटीतटीची झाली। या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले। शरद पवार यांनी काल खासदारांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद घेतली। यात शरद पवार यांच्या शेजारी बजरंग सोनवणे यांना खुर्ची मिळाली। त्यामुळे बजरंग सोनवणे यांना मोठे प्रमोशन मिळणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहे। भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे यांनी दिल्लीकडे झेप घेतली आहे। या झेपीला बळ मिळाले आहे ते शरद पवार यांचे। काल शरद पवार यांनी पक्षातील सर्व खासदारांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद घेतली। यावेळी बजरंग सोनवणे यांना थेट शरद पवार साहेबांच्या शेजारच्या खुर्चीच होती। शरद पवार साहेबांच्या उजव्या हातालाच बजरंग सोनवणे बसले होते। खासदार अमोल कोल्हे हे बजरंग सोनवणे यांच्या शेजारी होते, तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील पवार साहेबांच्या डाव्या हाताशेजारच्या खुर्चीवर बसले होते। पत्रकार परिषद होताच बजरंग सोनवणे यांना जयंत पाटील यांनी शरद पवार साहेबांच्या शेजारी खुर्चीत बसण्याची सूचना केली। बीडमध्ये आम्हाला बजरंग बाप्पा पावले अशी भावना जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। जयंत पाटील यांनी असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटून आले। बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे जयंत पाटील यांनी महत्त्व सांगितले। यातच बजरंग सोनवणे यांना शरद पवार साहेबांच्या शेजारची खुर्ची मिळाल्याने त्यांचे पक्षात प्रमोशन मिळणार असल्याचे संकेत मिळू लागलेले आहे। बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 6000 मतांनी पराभव केला। मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने घेतलेली सकारात्मक भूमिका मतदारापर्यंत गेली नाही, हे पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्याकडे जाणे पसंत केले। बीडमध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना तो वर्ग आपल्याकडे वळवण्यात यश मिळाले, त्यामुळे ते खासदार होऊ शकले असे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी बजरंग सोनवणे खासदार होण्यामागे केलेले आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं आपल्याला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।